महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय रामदास कदम नाव सांगणार नाही असं वक्तव्य रामदास कदमांनी केलंय। उद्धव ठाकरेंनी योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता असा आरोपही रामदास कदमांनी केला। तर एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल हा माझा दावा आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी अन्याय केला, ज्या पद्धतीने त्याला संपर्काचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने व्यासकरांचा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, उद्धव ठाकरे आज प्रयत्न सांगतोय या महाराष्ट्रातून तुला उद्ध्वस्त नाही केला तर माझं नाव रामदास कदम नाही यांनी काय सांगतोय, याची काय सांगतोय तो आमच्यामुळे उठलाच ना। उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय नाव सांगणार नाही असं बरं करू द्या। त्यांच्या आयुष्यातलं जर ते ध्येय असेल तर त्यांनी जरूर प्रयत्न करावा। हे तुमचं जे फडफड नाही तात्पुरतं आहे, सत्ता आहे म्हणून तुमचं फडफड नाही। एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल, शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल। हे माझं भाकीत नसून हा माझा दावा आहे। आता एकीकडे म्हणतात मातोश्रीचे दार बंडखोराला बंद आहेत, गद्दाराला बंद आहेत, दुसरीकडे म्हणतात की मातोश्रीच्या दारावर यावं लागेल। नेमकं तुमची भूमिका काय एकदा कळू तर द्या। रामदास कदमांचा मुलगा आज गृहराज्यमंत्री आहे, एक पोल्युशन कंट्रोल बोर्डावर आहे आणि सत्तेमध्ये ते सर्व सहभागी आहेत। तुमच्याकडे याचं काय कारण आहे त्यांना? आणि ते रामदास कदम आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय त्यांना चांगल्या प्रकारे त्याची जाण आहे म्हणून तुमच्याकडे येण्याचा त्यांचा प्रश्नच नाही आहे। हे फक्त त्यांच्या पक्षातले काही लोक जे काही बाहेर चाललेत त्यांना अडवण्यासाठी नवीन वातावरण काहीतरी समीकरण तयार करण्याच्या भानगडीत ते पडतायत, परंतु असं काही होणार नाही। उबाठाला लागलेली गळती ही आता थांबणार नाही।